जय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, सीटेट परीक्षेमध्ये महत्त्वाचे जे काही हिंदी विषयासंदर्भात बघा, जे काही साहित्य असेल, लेखक असेल, तर त्या संदर्भात महत्त्वाचे प्रश्न सध्या विचारले जातात। तर आज आपण जे काही हिंदी लेखक असेल, साहित्य असेल, ग्रंथसंपदा असेल, वेगवेगळे बरोबर, तर त्या संदर्भात बघा जवळपास 50 वन लाइनर प्रश्न इथं बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हिंदी ह्या विषयामध्ये जे जवळपास या ठिकाणी 2 ते 3 प्रश्न सध्या बघा ह्या जो काही घटक आहे लेखक आणि साहित्यावरती विचारले जातात। तर आवर्जून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, ह्याच्यामधून तुम्हाला 3 ते 4 मार्काचा फायदा इथं होईल। तर चला तर मग सुरुवात करूया। तर इथं बघा प्रश्न पहिला आहे, रामचरितमानस के रचयिता कोण है। आता रामचरितमानस जो काही ग्रंथ असेल तर तो कोणी लिहिला आहे, तर त्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलाय। तर इथं बघा गोस्वामी तुलसीदास जे आहे, गोस्वामी तुलसीदास, तर हे सध्या बघा त्याचे लेखक आहे, बरोबर, त्यांनी हे रचलेलं आहे, तर हे लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न आहे, गीतांजली के लेखक कोण है। तर गीतांजली जी काही या ठिकाणी बघा लेखकासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता मागे, तर रवींद्रनाथ ठाकूर। तर हे जे काही 2 प्रश्न होते, बरोबर, रामचरितमानस आणि गीतांजली हे प्रश्न विचारले जातात। पुढचा प्रश्न आहे, कामयनी, बरोबर, कामयनी के रचयिता कोण है। तर जयशंकर प्रसाद महत्त्वाचा या ठिकाणी लेखक आहे। त्यानंतर गोदान उपन्यास किसके द्वारा लिखा गया था। गोदान जो काही उपन्यास आहे तर तो मुंशी प्रेमचंद संदर्भात आहे। तर हे जे काही मुंशी प्रेमचंद असेल तर हे महत्त्वाचे हिंदीमधले सध्या बघा लेखक आहे। तर ह्यांच्या संदर्भात जे काही साहित्य असेल तर त्याच्यावरती एक तरी प्रश्न सध्या विचारला जातो, तर हे देखील लक्षात असू द्या। त्यापैकी गोदान जे काही उपन्यास आहे तर ते महत्त्वाचं आहे मुंशी प्रेमचंद संदर्भात। पुढचा प्रश्न आहे, भारत का पहला हिंदी उपन्यास कौन था। व्हेरी IMP प्रश्न आहे, बरोबर। तर हा प्रश्न मागचे जे काही सीटेट परीक्षेमध्ये बघा विचारण्यात आलेला प्रश्न आहे का भारतातली पहिला जो काही हिंदीमधला उपन्यास कोणता आहे, तर परीक्षा गुरु हा कोणाचा आहे, श्रीनिवास दास यांचा आहे। तर हे लक्षात असू द्या, हा प्रश्न वारंवार विचारला जातो। पुढचा प्रश्न आहे, साकेत महाकाव्य के रचयिता कोण है। तर मैथिली शरण गुप्त जे आहे तर ते साकेत महाकाव्य जे आहे तर त्यांचं लिखाण केलेलं त्यांनी आहे। पुढचा प्रश्न आहे, सरस्वती पत्रिका के संपादक कोण है, बरोबर। सरस्वती जी काही पत्रिकाचे संपादक महावीर प्रसाद द्विवेदी हे सध्या आहे। पुढचा प्रश्न आहे, मधुशाला के कवी कोण है। मधुशाला जी काही कविता आहे तर त्याचे कवी कोण आहे, हरिवंशराय बच्चन। तर हे देखील महत्त्वाचे कवी हिंदीमध्ये आहे, ह्यांच्यावर देखील बघा प्रश्न विचारला जातो। तर मधुशाला लक्षात ठेवा, हरिवंशराय बच्चनचं आहे। पुढचा आहे, भारत भारती के रचयिता कोण है। भारत भारती के रचयिता मैथिली शरण गुप्त ह्यांचं आहे। पुढचं बघा नाटक आहे, तर नाटक कोणतंही, तर चंद्रगुप्त हे जे नाटक आहे तर हे सध्या बघा कोणी लिहिलं आहे, तर जयशंकर प्रसाद हे जे काही कवी लेखक आहे तर त्यांनी सध्या बघा चंद्रगुप्त नाटक हे लिहिलेलं आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 11, हिंदी का प्रथम महाकाव्य कोणसा आहे, बरोबर। तर हा देखील IMP प्रश्न लक्षात ठेवा। हिंदीमधील जो काही प्रथम महाकाव्य संदर्भात आहे तर पृथ्वीराज रासो हे जे काही महाकाव्य आहे तर ह्याच्यावरती प्रश्न मागे विचारण्यात आलेला आहे, तर हे लक्षात असू द्या। हे जे काही प्रथम जे असतात प्रत्येक भाषेचे तर ते लक्षात असू द्यायचे। हिंदीचं प्रथम महाकाव्य कोणतं आहे, तर पृथ्वीराज रासो हे लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न आहे, धरती अब भी घूम रही है किसकी रचना है, बरोबर। धरती अब भी घूम रही है किसकी रचना है, तर सच्चिदानंद या ठिकाणी बघा हरिनंद वात्स्यायन म्हणजेच काय अज्ञेय ह्यांची ही सध्या रचना आहे। पुढचा प्रश्न आहे, मुक्तिबोध की शैली के लेखक है, बरोबर। मुक्तिबोध की शैली के लेखक है, तर प्रगतिशील सध्या बघा लेखक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा आहे, गुनाहों का देवता उपन्यास किसने लिखा था। गुनाहों का देवता कोणी लिहिलं होतं, तर धर्मवीर भारती यांनी लिहिलं होतं। पुढचं आहे बघा या ठिकाणी अनामदास का पोथा किसकी रचना आहे, तर ही हजारीप्रसाद द्विवेदींची रचना आहे। पुढचं आहे, आंधी उपन्यास जे आहे तर त्याचे लेखक कोण आहे, तर धर्मवीर भारती जे आहे तर ते सध्या बघा आंधी उपन्यासचे लेखक सध्या आहे। पुढचा प्रश्न आहे, चित्रलेखा उपन्यास किसने लिखा था। चित्रलेखा उपन्यास तर ते भगवती चरण शर्मा यांनी सध्या बघा लिहिलं होतं। पुढचं आहे, नाटक आहे बघा इथं, अंधायुग जे नाटक आहे तर ते किसके द्वारा रचित आहे, तर धर्मवीर भारतीद्वारे अंधायुग जे काही नाटक असेल तर ते नाटक सध्या बघा त्यांनी रचलं होतं। पुढचं आहे, बूढ़ी काकी की कहानी के लेखक कोण है। बूढ़ी काकी जी काही कहाणी आहे तर त्याचे लेखक मुंशी प्रेमचंद। IMP जी काही या ठिकाणी बघा कहाणी असेल बूढ़ी काकी, तर ह्या संदर्भात जे सध्या लेखक आहे तर ते मुंशी प्रेमचंद यांनी लिहिलेलं आहे।
पुढचं आहे पंचपरमेश्वर किसकी कहाणी है, महत्त्वाचा प्रश्न आहे. पंचपरमेश्वर हे मुंशी प्रेमचंद यांचे सध्या बघा कहाणी आहे, हे लक्षात असू द्या. हा प्रश्न देखील सध्या विचारण्यात आला आहे. याच्यावरती तुम्हाला जोड्या लावा म्हणून बघा प्रश्न येतो. वेगवेगळे साहित्य दिलेले असतात, लेखकाचे नावं, साहित्यिकांची नावे असतात, तर हे पाठ असू द्या. पुढचा प्रश्न आहे 21 नंबर, सूरदास किस प्रकार के कवी थे. बरोबर, सूरदास जे आहे तर ते सगुण भक्ती कवी सध्या होते, तर हे लक्षात असू द्या. मेघदूत के लेखक कोण हे, मेघदूत जे काही आहे तर त्याचं लेखक कोण आहे तर कालिदासांचं लिहिलेलं मेघदूत आहे. कुरुक्षेत्र महाकाव्य के लेखक कोण हे तर रामधारी सिंह दिनकर हे आहे, तर हे देखील लक्षात असू द्या. पुढचं आहे पद्मावत किसने लिखा. पद्मावत जे आहे तर ते मलिक मुहम्मद जायसी यांचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे नील दर्पण का अनुवाद किसने किया था. नवग्रह रॉय यांचं सध्या बघा त्यांनी अनुवाद, त्यांचं ट्रान्सलेशन जे असेल तर ते सध्या बघा केलेलं आहे. 26 नंबरचा प्रश्न आहे पथ के साथी लेखक कोण हे. पथ के साथी या ठिकाणी बघा त्यांचा लेखक आहे सच्चिदानंद हरिनंद वात्सय, त्यालाच आपण अज्ञेय देखील सध्या बघा म्हणत आहे. बरोबर, म्हणजे ही उपमा सध्या त्यांना दिलेली आहे, सच्चिदानंद हरिनंद यांना. प्रश्न क्रमांक 27, अशोक के फूल निबंध संग्रह किसका है. महत्त्वाचा बघा निबंध संग्रह आहे तर तो महादेवी वर्मा यांचा आहे. छायावाद की प्रमुख कवयित्री कोणती. छायावादची प्रमुख कवयित्री कोणती तर महादेवी वर्मा. तर ह्या महादेवी वर्मा संदर्भात बघा प्रश्न मागे देखील विचारण्यात आलेले, तर ह्यांचे वेगवेगळे जे काही कविता असेल, बरोबर, लेख असेल, त्यानंतर उपन्यास असेल तर ते लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे काकी कहानी के लेखक कोण है तर जयशंकर प्रसाद हे काकी कहानीचे लेखक आहे. 30 नंबरचा प्रश्न आहे सूरसागर किसने लिखा था. सूरसागर जे आहे तर ते सूरदासचं आहे, तर सूरदास संदर्भात आलं तर इथं बघा सूरदास असं लक्षात ठेवायचं. पुढचं आहे बघा रस का प्रवर्तक कोण है. रस का प्रवर्तक कोण है तर भरत मुनी हे देखील महत्त्वाचे ह्या ठिकाणी बघा लेखक आहे. पुढचं 32 नंबर, मेरे बचपन के दिन किसकी आत्मकथा आहे. बरोबर, तर इथं महादेवी वर्माची मेरे बचपन के दिन ही जी आत्मकथा असेल स्वतःची तर ती महादेवी वर्माची आहे. पुढचा प्रश्न आहे साहित्य. बरोबर, साहित्य का इतिहास किसने लिखा था. आचार्य रामचंद्र शुक्ल यांनी लिहिलं होतं. हिंदी साहित्य के आदिकाल का अन्य नाम क्या है. बरोबर, तर वीर गाथा काल हे हिंदी साहित्य चे जे काही आदिकाल असेल तर त्याचा अन्य नाम काय आहे तर वीरगाथा काल. त्यानंतर आहे 35 क्रमांक, राग दरबारी उपन्यास किसने लिखा था. श्रीलाल शुक्ल यांनी सध्या बघा लिहिलेलं होतं. त्यानंतर तार सप्तक कविता संग्रह का संपादन किसने किया था. हा जो काही तार सप्तक आहे तर हे मागे बघा विचारण्यात आलेला प्रश्न आहे, याला देखील IMP करा, रिपीट होतात. तर सच्चिदानंद हरिनंद वात्सय म्हणजेच अज्ञेय यांचा हा कविता संग्रह आहे. पुढचा आहे निराला किस साहित्यिक युग से संबंधित है. निराला हा छायावाद साहित्यिक युग से संबंधित आहे. पुढचा आहे प्रिय प्रवास के कवी कोण है तर हे अयोध्या सिंह उपाध्याय हरिओध जे आहे तर त्यांचं सध्या बघा ही कविता आहे प्रिय प्रवास. पुढचा आहे सपनों का सौदागर किसने लिखा तर हे यशपाल हे देखील विचारण्यात आले. सपनों का सौदागर, तर ह्याच्यामध्ये सध्या बघा जोड्या लावामध्ये प्रश्न होता, तर हे यशपालांचं आहे. मित्रमंडली के लेखक कोण है. मित्रमंडली के लेखक कोण है तर भारतेंदु हरिश्चंद्र हे सध्या आहे. पुढचा प्रश्न आहे प्रियतम किसका उपन्यास है. प्रियतम कोणाचं आहे तर बघा वृंदावनलाल वर्मा यांचं प्रियतम हे उपन्यास सध्या लिहिलेलं आहे. नदी के दीप के लेखक कोण है तर अज्ञेय. बरोबर, अज्ञेय हे आहे. तर अज्ञेयला आपण कोणत्या नावाने ओळखतो तर जे काही नाव तुम्हाला सांगितलं होतं तर ते लक्षात असू द्या. अज्ञेय संदर्भात तर सच्चिदानंद हरिनंद वात्सय ह्याला आपण अज्ञेय जी काय आहे तर ती उपाधी देखील दिलेली आहे. बरोबर, तर हे लक्षात असू द्या. पुढचा आहे प्रश्न क्रमांक बघा नदी के दीप झालं अज्ञेय. 43 नंबरचा प्रश्न उर्वशी काव्य के रचनाकार कोण है तर रामधारी सिंह दिनकर हे उर्वशी ह्याचं काव्याचं त्यांचं रचना ही आहे. त्यानंतर इथं बघा उपनाम परत विचारलेलं आहे. सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन यांचं उपनाम काय आहे तर बघा अज्ञेय. IMP प्रश्न आहे, हे सध्या बघा विचारले जातात, हे लक्षात असू द्या. सच्चिदानंद असेल
किंवा मग मुंशी प्रेमचंद असेल, बरोबर, किंवा मग महादेवी वर्मा संदर्भात असेल तर हे प्रश्न सध्या विचारले जातात. तर हे पाठच करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे, चंद्रकांता उपन्यास किसने लिखा था? देवकीनंदन खत्री यांचं आहे. पुढचं आहे बघा, श्रृंखला की कडिया किसकी रचना आहे? तर ते महादेवी वर्मा. तर हे महादेवी वर्मावरती खूप सारे प्रश्न सध्या विचारण्यात आले, बरोबर. तर ही जी काही श्रृंखला की कडिया कोणाची आहे? तर महादेवी वर्माची आहे. साकेत किस काल की रचना आहे? तर आधुनिक कालाची रचना ही साकेत आहे. 48 नंबर बघा, हंस पत्रिका के संपादक किसने किया था? तर मुंशी प्रेमचंद यांची हंस जी काही पत्रिका असेल तर त्यांचे संपादन त्यांनी केलं होतं. 49, दिव्य उपन्यास किसके द्वारा लिखा गया था? तर यशपाल द्वारे सध्या बघा लिखा गया था. 50 नंबर आहे, व्यास सम्मान किस साहित्यकार को दिया गया था? तर हिंदी लेखकों को सध्या बघा व्यास सन्मान सध्या दिला जातो. तर हे देखील लक्षात असू द्या, बरोबर. तर हे सध्या जे काही प्रश्न होते तर ह्याच्यामधले काही प्रश्न सध्या बघा सीटेट जी काही परीक्षा होत्या मागच्या तर त्याच्यामध्ये 2013 पासून 2000 या ठिकाणी 21 पर्यंत विचारलेले ह्याच्यामध्ये काही प्रश्न होते. तर असे प्रश्न सध्या बघा रिपीट होतात. तर हे संपूर्ण जे प्रश्न होते तर जे काही उपन्यास असेल, बरोबर, त्यानंतर रचना असेल, कविता असेल, ग्रंथ असेल तर त्या संदर्भात जे वेगवेगळे प्रश्न सध्या बघा विचारले जातात. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 2 ते 3 मार्काचा नक्की फायदा होईल. तर हे सर्व बघा पाठ करून ठेवा. वन लाईनर असल्यामुळे एकदा नजरेखालून गेल्यामुळे बघा तुमचं ते ध्यानात राहील. तर महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता. तर 1-2दा तुम्ही बघू शकतात, तुमचे हे पाठ होऊन जाईल. ही जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तेथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा. तर मागे देखील आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे सिरीज, तर ते देखील तुम्ही बघू शकतात. त्याच्यातून तुम्हाला नक्की फायदा होईल. तर भेटू आपण नेक्स्ट एखाद्या माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.